हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक. आणि आता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या न्यू चॅप्टरला, दॅट इज क्वाड्रिलॅटरल्स. सो स्टुडंट, क्वाड्रिलॅटरल्स बद्दल तुम्हाला माहित आहे. देर आर द डिफरंट टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. सर सर्वात अगोदर क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय असतात ते एकदा बघून घेऊ. क्वाड्रिलॅटरल म्हणजे अशी डायग्राम ज्याला चार साइड असतात आणि चार अँगल्स असतात, त्याला आपण म्हणतो क्वाड्रिलॅटरल. आता सगळ्यात फर्स्ट नंबरचा जो आपला असणार आहे क्वाड्रिलॅटरल, तो आहे स्क्वेअर. आता तुम्ही ही डायग्राम इथे बघू शकता. इट इज द डायग्राम ऑफ स्क्वेअर. आणि स्क्वेअर बद्दल तुम्हाला माहित आहे, त्याच्या चारही साइड इक्वल असतात. सो दे आर ऑल साइड्स आर इक्वल. सेकंड नंबर आहे पॉइंट, त्यांचे सर्व अँगल्स जे आहेत ते इक्वल असतात. ऑल द अँगल्स आर इक्वल विच आर ऑफ 90 डिग्री. राईट, सगळे 90 डिग्रीचे असतात आणि ते सगळे इक्वल असतात, म्हणून त्याला आपण म्हणतो स्क्वेअर. ठीक आहे, हे तुम्हाला माहित आहे. सेकंड डायग्राम आहे आपली रेक्टँगल. ही सुद्धा तुम्हाला माहित आहे. रेक्टँगल हॅव अपोजिट साइड आर इक्वल. म्हणजे आता जसं की ही याला नाव दिलं आपण ए बी सी डी. जर असं नाव देतो आपण तर ए बी साइड इज इक्वल टू सी डी साइड आणि ए डी साइड इक्वल टू बी सी साइड, असं पण म्हणू शकतो आपण. की ही जी लंबी साइड आहे हिला आपण लेंथ म्हणतो आणि ही छोटी साइड हिला आपण ब्रेथ म्हणतो. तर लेंथ लेंथ अशा दोन लेंथ असतात रेक्टँगलला आणि दोन ब्रेथ असतात. सो दिस टू लेंथ्स आर इक्वल टू इच अदर अँड टू ब्रेथ्स आर इक्वल टू इच अदर. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो दिस इज द डायग्राम ऑफ रेक्टँगल. आणि याचे सुद्धा ऑल अँगल्स आर इक्वल. आणि हे सगळे अँगल्स जे असतात तर हे असतात 90 डिग्रीचे, म्हणून ते सुद्धा सगळे इक्वल असतात. तिसरा क्वाड्रिलॅटरल जो आहे आपला तो आहे पॅरलेलोग्राम. ठीक आहे, तर आता पॅरलेलोग्रामची डायग्राम तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येऊन जाईल की बघा ह्या ज्या दोन साइड्स दिलेल्या आहेत वरच्या, तर ह्या वरच्या दोन साइड्स या एकमेकांना पॅरलल आहेत. आणि ह्या ज्या बाजूच्या दोन साइड आहेत क्रॉस दिलेल्या, ह्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहेत. जर आपण यांना नाव दिलं ए बी सी डी, तर इथे तुम्ही बघू शकता ए बी इज इक्वल टू सी डी. ए बी इज पॅरलल टू सी डी. बरोबर आहे, दोन्ही एकमेकांना पॅरलल आहे, इक्वल डिस्टन्सवर आहे एकमेकापासून. त्यानंतर सिमिलरली ए आणि डी, ए डी इज पॅरलल टू बी सी असं सुद्धा म्हणू शकतो आपण, कारण ह्या दोन ज्या साइड आहेत त्या सुद्धा एकमेकांना पॅरलल आहे. तर आपल्या त्यातला फर्स्ट पॉइंट असणार आहे आपला अपोजिट साइड ऑफ अ पॅरलेलोग्राम आर इक्वल. ठीक आहे, आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत, हेच इम्पॉर्टंट आहे. अपोजिट साइड ऑफ अ पॅरलेलोग्राम आर इक्वल अँड पॅरलल असं म्हणणार आपण. ठीक आहे, तर आता इथे ए बी जी आहे पॅरलल टू सी डी आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट एक असा आपला याच्यामध्ये आहे, इन केस आता बघा इथे मध्ये काय करू, एक डायगोनल जर आपण ड्रॉ केली, तर ही डायगोनल ड्रॉ केल्यावर बघा हे काय करते, डायगोनल या पॅरलेलोग्रामला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करते, दोन इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करते आणि त्या पार्ट्सला आपण म्हणतो ट्रायंगल्स. राईट, द डायगोनल डिवाइड्स द पॅरलेलोग्राम इनटू टू फिगर्स दॅट आर द ट्रायंगल्स. तर हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. तर स्टुडंट याच्यामध्ये बघा आता तुम्हाला काही थेरम्स पण येतील याच्यावर समोर की प्रूव्ह करण्यासाठी, की दिस ट्रायंगल इज इक्वल टू दिस ट्रायंगल आहे, प्रूव्ह करा. किंवा मग याच्यातले जे अँगल्स असतात ते एकमेकांना इक्वल आहेत ते प्रूव्ह करा. किंवा मग दोन डायगोनल जर ड्रॉ केल्या तर ह्या दोन डायगोनल एकमेकांना बायसेक्ट करतात, हे सुद्धा प्रूव्ह करा. मग कसं प्रूव्ह करायचं आपण, तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप एक बघून घेऊ आपण. सुरुवातीला आपण हे बघू की हे दोन ट्रायंगल्स जे असतात ते कसे इक्वल असतात एकमेकांना. सो स्टुडंट याच्यामध्ये जर आपण एक डायगोनल जर आपण घेतली, ठीक आहे, तर ही काय करते, दोन ट्रायंगल्स मध्ये डिवाइड करते पॅरलेलोग्रामला. मग आता याच्यामध्ये काय होते, याला कसं प्रूव्ह करणार आपण, त्याच्यासाठी आपल्याकडे टेस्ट असतात, हे आपण शिकलेलो आहोत. SSS टेस्ट, ASA टेस्ट, त्यानंतर अँगल टेस्ट, अशा टेस्ट असतात. तर स्टुडंट याच्यामध्ये आता आपण काय करणार, बघा इथे जर आपण एक कन्सिडर केलं, ही वरची लाईन ए बी ही CD ला पॅरलल आहे, हे आपल्याला माहिती आहे. आणि दोन पॅरलल लाईन मधून जर एक लाईन जात असेल तर तिला काय म्हणतो आपण, ट्रान्सवर्सल म्हणतो. सो ही जी डायगोनल आहे BD नावाची, तर ही डायगोनल काय आहे, ट्रान्सवर्सल, ऍज अ ट्रान्सवर्सल वर्क करते इथे. म्हणजे दोन पॅरलल लाईन मधून एक लाईन जर जाते तर तिला ट्रान्सवर्सल म्हणतात. आणि जेव्हा ती दोन पॅरलल लाईन मधून जाते तेव्हा तिथे काय करते, ती अँगल्स फॉर्म करते. सो इथे तुम्ही बघू शकता अँगल 1 जर आपण याला म्हटलो तर अँगल 1 इज इक्वल टू अँगल 3. कारण इथे काय बघा अल्टरनेट अँगल्स आहेत ते, म्हणून हे इक्वल आहेत. आणि ट्रान्सवर्सल मुळे तयार झाल्यावर इथे एक झेड शेप तयार होतो. तिथे आपण असं म्हणतो की हे जे आतले अँगल्स असतात इंटेरियर अल्टरनेट अँगल असतात आणि हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. सो अँगल 1 इज इक्वल टू अँगल 3. सिमिलरली अँगल 2 इज इक्वल टू अँगल 4 असं आपण म्हणू शकतो, कारण हे सुद्धा इंटेरियर अल्टरनेट अँगल आहेत. आणि याच्यावरून आपण सांगू शकतो की दोन ट्रायंगल्स ह्याच्या पेअर आहेत, एकमेकांना इक्वल आहेत. त्यानंतर आपण म्हणू शकतो
की याच्यामध्ये बघा ही जी बीडी जी लाईन होती आपली डायगोनल, तर ही डायगोनल बीडी इज इक्वल टू बीडी, म्हणजे या ट्रायंगलची जर बीडी बेस कन्सिडर केली आणि या ट्रायंगलची बीडी बेस कन्सिडर केली तर ह्या दोन्ही बीडी साइड्स ह्या एकमेकांना इक्वल आहे, कारण कॉमन साइड आहे दोघांमध्ये, म्हणून ती सुद्धा इक्वल आहे. सो बाय अँगल साइड अँगल टेस्ट आपण सांगू शकतो की हे दोन्ही ट्रायंगल काय आहेत, एकमेकांना सिमिलर आहेत. तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. आलं लक्षात? तर असे सिंपली आपल्याला हे प्रूव्ह करायला येतील की प्रूव्ह दॅट अँगल इज इक्वल टू अँगल